एकाही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका, त्याला सन्मानाला सन्मानाने वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ते गोंधळ घालणारे बी कोण आहे तेही बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का? मी मागच सांगितलं ते सरकार दंगल घडणार आहे. माझे पोर असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकतात, तेव्हाच ते असं करतात. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचं आहे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणचा नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. महागारी जायला लावतोय, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावली जात आहेत. अशा पण काही घटना समोर आल्या. कोण करतोय? कोणाचे वाहनं महागारी लावतात? हा नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो, त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? ए मॉकर जाऊ नये हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे तिकडं. आता एखाद्या लागण काय होईल अजिबात. मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचं, एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी, ते खारं पाणी आहे, त्यामुळे त्यात उतरू नका. महाधिवक्ता कुठले? राज्याचे का? बर. नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीची दोन कायला बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय भिकार सारखे चालले तर तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही, तर काय निर्णय आहे केंद्र सरकारचा का सुप्रीम? तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी जी आर काढा म्हणतो आपण, त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच जी आर काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या, सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती जी आर काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे,
तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्यानं. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्त्वाचे 4ही मुद्दे सांगितलेत कारण प्रश्न महत्त्वाचा होता म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल. सरसकट म्हणायची गरज नाही. सातारा हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीयेत. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतलेत. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या अटेस्टेड केल्या. नुसत्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या, इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012च्या कायद्याला, म्हणजे या 5 विषयाला, ही पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते तिकडच्या मुख्य सचिवाकडून ॲटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं. ते आणलेलं आहे. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे मग ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थानचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर धावाधाव चालली त्यांची. कारण सातारा संस्थानचं गॅजेटियर असं आहे, एकदम सोपा विषय. पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्यात मराठवाडा. हैदराबादचं गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाही आहे. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला अहवाल देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 प्रक्रिया आहेत ह्या. पहिली प्रक्रिया, शिंदे समितीनं 13 महिने त्याच्यावर अभ्यास केला. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते हो बोलले. आता त्यांना बदलता येणार नाही. ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं आहे. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा हे त्यांच्या ते ठरवतील. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चाच कायद्याचा रूल आहे, त्या रूलप्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत हे, टिकवाय फेकवायचा हा विषय काढायची गरज नाही. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काही होत नाही तिथं. त्यामुळे उगा फाट्या फोडण्यात मजा नाही. कुणी केलं पाहिजे? कुणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळे नाही, मला नाव सांगा त्याचं. ते अभ्यासक बेकार जाऊन असू शकतं.
शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यातलेत पण अक्कलेत म्हणून तर एवढा लढा लढतो ना हो. तो जो कोण अभ्यासकाने तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठीचा. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वयक आहे अभ्यासक आता बघ, त्याने एक नोंद बी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पाजळी तू? झोप ना, आगना तिकडे घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले तर हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देतात आणि व्हॅलिड पण देतात. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गप्पानारे पागल आहो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं. आधी म्हणतो आम्ही, देणं तर गरजेचं आहे का? त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत आणि ते 5-5 मिनिटाचे आहेत. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची छाननी? नोंदणीची. आणि 13 महिने काय केलं मग? भजे तळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं. हे गरीब काय तुम्ही पागल समजेले काय? आण मुंबईला न्या जमा घरी, बापाची पेंड एक काय? इथं समान नाही. आता एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन, आम्ही सांगतो तुला. JR काढून मला अंमलबजावणी पाहिजे, ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या. हो, तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत. मागासवर्ग आयोगाकडं, शिंदे समितीकडं सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली, कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसेल, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. कारण प्रक्रिया लहान नाही आहे ती, आणि हे घडून आणावं लागणार आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा आणि माझा प्रश्न एकच आहे. म्हणून तर आम्ही मुंबईत बसलोत ना. आता तुम्ही नुसती मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत, हे ऐकत येत. एकदा जर आमचे धोत्र आले ना, ते धोत्र कुणालाच मोजित नाहीत. ते कुणाला बी त्यांच्या धोत्रात घ्यायला बसलेत. मंत्र्या सुद्धा धोत्रात घेते. आपण कधी खोटं बोलत नाही, आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही, तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. आणखी मेन माल कशी हागण लावतो यांना, तुम्ही नुसती मजा बघा. थांबा, नाही, सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होतंय.
मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येतात. तुम्ही फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होतंय. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. हा बघ, त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठ्याची पण तेवढीच गरज आहे. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना, त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. आडमोठा बोलत नाही, तुम्हाला खोटं बोलत नाही, किंवा त्यांना घाबरीत नाही, किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काहीच दिलं नाही, त्यांचं जर ऐकलं, ओबीसीचं कोणाचं म्हणता तुम्ही, ते 2-3 नेत्याचं, तर मराठ्यात जर लाट पसरली नाराजीची, खोटं बोलत नाही तुम्हाला, प्रत्येक वार्डात 40-50 कवाना मराठ्याचं मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे आमचं. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची कुपाट लागत. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याच्यात हे केलं, काही राहणार नाही, त्यांचं काहीच राहणार नाही. त्याला नाही मोजत भाऊ आम्ही. त्याला मोजत नाही. त्याला कामच काय दुसरं, संघटना गोळा करीन, आमका गोळा करीन, त्यांना पैसे देईन, दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार आहे. अरे ते पहिलेच कामातून गेले हो, त्याचं 50 बऱ्या काय नाव घेता भंगार धावण्याचं. नाही नाही, मी सांगितलं बाबा, एवढं मनावर नका घेऊ. खेड्यातले पोरं आहेत, पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काही, त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय आहे. ते कुठं गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडीशी. थोडं तुमचे लेकरं आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले, थोडं पत्रकार बांधवाने पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो, उगं त्यांना खडे नका आणत जाऊ रे. पागलसारखं वागू नका. पुऱ्या राज्याला आपली गोरगरिबाची मागणी, आपल्या वेदना ते दाखवते. थोडं समजून घेत जा. मुंबईभर, पुऱ्या मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो, चांगली असो वाईट असो, जशी काय असेल ती असो, पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणं, खेड्यापाड्यातले लेकरं आहेत ते, बाबा तुमच्या लेकरं म्हणून थोडंफार सहन करत जाऊन द्या. आता हे बघा, मी तर मरुस्तरीतून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही, तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही. मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो. माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्त्व नाही देत. मी आयुष आरामाला महत्त्व देणारा माणूस नाही आहे. आयुष आरामाला कोणी महत्त्व दे. मी समाजाच्या आयुष आरामाला महत्त्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. हे बघा, ते आता 2 डॉक्टर आलते, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगातलं. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सोया टोचल्या, त्याने ते काय करून चेपटं होतं ते, मग चेपटं कोचून बघितलं. कारण
त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल. मी सांगितलं ना त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तो अंगाचं पुरं कातडं काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही भेट. एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाचे लेकराचे किती हालत माहिती आहेत. तुम्हाला पद कधी येतील, पैसा कधी येईल, एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, तर पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहीत नव्हता. त्यांनी सांगितल्यावर ते म्हणले 3दा माझी पोरगी हुकली आणि कोणबी प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहीत पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आत्ता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेतंय, वेळ काढूपणा करतंय. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरणोपोषण सुरू राहणार आहे. आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा जाईन. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो. माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळ लेकरा बाळा मोठे होत म्हणून मी झटतो. मी माझं पूर्ण शक्तीपणाला लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांगतो, जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं, तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. कधीच सुरू होणार. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधीच सुरू होणार. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमचे चालणार नाही आहेत. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खातोय. आमचे अभ्यासक म्हातारे झालेत, आमचे लढणारे गळून गेलेत. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकारसोबत घेतल्या, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेनं मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला मेलेला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी. मेलेल्यातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना कोणत्या सरकारचा करतो.
तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबईपुरतं बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमुठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आत्तापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. मग महाराष्ट्रात नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना. दुसऱ्यावर म्हणता येतं, निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठ्यांची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याचं आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो, आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरड्या आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हिवरावरच राहतो. आणि हिवराला मंथरेनं शाप दिलेला आहे. ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. मग परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस येतो. मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तोवर. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस सगळं होईल, मी मोरस्तर मुंबई सोडित नाही. काय म्हणते तू? कुठं चालू आहे? हा बघ,
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका आता. वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब. आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती आहे, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातल्यात आणि टोप्या घातल्यात. रस्ते अडवतेत वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठितान मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असेल, आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते, पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातलेले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार खासदार मंत्र्याची होईल, त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग, हे सगळ्या पोरं इथून माघारी जाते, पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही. हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल. ती वेळ येऊ देऊ नका. कोण म्हणलं चिचुंदरी? अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी, लाल दिसती, नुसती इवळती. चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि तिचा सारखाच करते नुसती, खलास. आणि लगेच हागती का लगेच निघती. आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ. अरे बेट्या, नेता नाही येतो, आज जात येतोय, शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला. काय याचा शहाण्णव कुळी रे भंगार तू? नेता बाप नाही तो, समाज बाप येतो. 96 कुळीतला 96 कुळीच असं असतं. 96 कुळी ही मायबाप त्याची जनता असते, नेता बाप नसतो त्याचा 96 कुळीचा. तू एक काम कर, तू 96 कुळीचा 9 काढून टाका, 6च राय. मग कवर चाटेव नेत्याची, रातभर चाटेव. आता मी दादाला काही बोललो का? दादा म्हणजे राणे साहेबाला, मग तो बोलायला पाहिजे. मी निलेश साहेबाला काही बोललो का? मग तो बोलायला पाहिजे. तो नेत्याचा तो काय संबंध? तू काय यागळ्या बेटातला जन्मलेला आहे का? यागळ्या बेटात पैदा झाला का तू? दादाचं असल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस काय वागायला लागलं या कायकीच?
माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं. दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब, मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत, त्याला समजून सांगा. आता मी हे उपोषणात, तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं आणि ते नीट जर नाही राहिलं, त्याला असा लाल करतो ना एका दिवशी. त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं ना आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या, आता मी कोलितो तो कोट टोळ्या. मला माहिती आहे तो दादागिरी कुठरे शंभरला होती ती बी उठली तो दादागिरी. आता लय झालं तर 4-2 जहाज चलते समुद्रात, सगळं माहिती मला तो कुंडली. ती बी देवारा होईन लवकरच. तू मला खोल घरात घुसायला लावू नको. तुला कोणी वाजतात भेटला नसन, पण मी असालशी अन्नकोळी मराठ्यांची अशी आवला दे का तो बुडच बशी. निलेश साहेबांनी दादाने त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही. आणि दादाला निलेश साहेबाला चांगला माहिती आहे पोट्ट काय चीज आहे. आता बाद झालं, गळून गेलो मी. कवर मोबाईल दाखवतो. कोणचं स्टिकर काढायला लागलं दाखव मला. नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? नाव लिहून घेतलं का पोलिसाचं? काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलेलं तुम्ही लिहून घेतलं का? आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी त्याची, तुम्ही टेन्शन नका. आता बदला अधिकारी घातल्यात मॅसेज माझ आलेले. तुला माहित नसेल आणखी मी माझ आलेले अधिकारी घातले आतापर्यंत. मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल. त्याचं नाव लिहून घ्या. बस झालं, धन्यवाद. आता मग आता लाईट बंद करायचं करू दे, आपला जनरेटर लावा, आपली मराठी चावला दे. देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय. देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला, लाईट बंद केली, बघू उपरणा दिसल्यावर पाणी नाही दिलं, असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत, आरक्षण घेणार आहेत. काय व्हायचं ते होऊ दे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. धन्यवाद. बस आता बस, धन्यवाद. फक्त एक काम करा, सगळेजण शांत राहा. कोणी धिंगाणा फिंगाणा करायचं नाही. किती त्रास झाला तरी शांत राहा. 7-8-10 दिवस काय होतंय काय नाही सगळं बारीक देण ठेवा. फक्त कोणी वाईट पाऊल उचलू नका. आपल्या जातीचे मान खाली नाही झाली पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही फक्त शांत राहा. कितीही त्रास होऊ द्या म्हणलं तुम्हाला, लालबागला जाऊन देऊ नका, कुठं जाऊन देऊ नका. तुम्हाला कुठं माग घ्यायला लावतो मी. देवेंद्र फडणवीसने मुद्दाम सांगितलेलं अधिकाऱ्याला ते की गाड्याला 4-4 हजार फाईन लावा. 1 रुपया भरायचा नाही. 1 रुपया भरायचं नाही. बघून घेऊ काय होईल.